मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून, जिथे सचिन कोर्टामध्ये चैतन्य आणि अस्मिता ह्या दोघांचं बोलण्याचे व्हिडिओ क्लिप सादर करत हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो की अस्मिता आणि चैतन्य यांचं लफडं आहे. मग मात्र कोर्ट पुढची तारीख देत बरखास्त झाल्यानंतर सचिन अर्जुनला म्हणतो की सगळ्या सुभेदारांना ही केस माघात पडेल असं म्हणत तिथून तो चॅलेंज देऊन तिथून निघून जातो. बाहेर आल्यानंतर तो लगोलग साक्षीला व्हिडिओ कॉल करून तिला ही गुड न्यूज देतो की कोर्टात आपण ही केस जिंकल्यासारखीच आहे आणि पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी अर्जुनला अजून कचाट्यात पकडण्यासाठी तो त्याच्या वकिलाशी बोलण्यासाठी निघून जातो. दुसरीकडे जेलमध्ये प्रियाला ती प्रेग्नेंट आहे ही बातमी सुभेदारांपर्यंत कशी करून पोहोचवायची असते आणि त्याकरता ती एक खतरनाक खेळ खेळते. ती तिच्या महिला कैद्यासोबत मिळून तिच्या स्वतःचा आत्महत्येचा बनाव करते आणि हॉस्पिटल निघून जाते. दुसरीकडे मात्र सुभेदारांच्या घरी प्रतिमा, कल्पना सचिन किती खालच्या पातळीवर गेलाय, आपला जावई असून सुद्धा असं कसं वागू शकतो याविषयी बोलत असतात. त्याच वेळेस कल्पनाच्या फोनवर एक अननोन नंबरवरून फोन येतो आणि तो फोन रिसीव्ह केल्यानंतर मात्र ती रडायलाच लागते. आणि इथे अर्जुनला असं वाटतं की कदाचित जेलमधनं काहीतरी प्रियाने कृत्य केलंय आणि ते ऐकल्यानंतर मात्र आई रडते. पण थोड्या वेळात आपल्याला कळतं की कल्पनाच्या कुठल्या तरी मैत्रिणीचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेलाय आणि हे ऐकल्यानंतर ती लगोलग तिथून बाहेर पडत आहे. पुढे आपल्याला दिसतं की अश्विन आणि अर्जुन शेवटी प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे मात्र अश्विन तिला स्पष्ट शब्द सांगतो की मी तुला आणि तुझ्या मुलाला ॲक्सेप्ट करणार नाही आणि तू आम्हाला असं करून ब्लॅकमेल करू नकोस. अर्जुनही तिला म्हणतो की ब्लॅकमेल करणं सुद्धा हा मोठा गुन्हा आहे आणि मी तुझ्यावर अजून एक केस दाखल करू शकतो. मात्र प्रिया इथे जाम घाबरते, त्यांची हात जोडून माफी मागायला लागते आणि म्हणते मला माफ करा, मी असं पुन्हा कधीही करणार नाही. मात्र अश्विन तिला गॅरंटी देतो की इथून पुढे मी तुला भेटायला येणार नाही आणि तू प्रेग्नंट आहे ही बातमीसुद्धा माझ्या घरच्यांना कळू देणार नाही. म्हणजे मित्रांनो, इथे प्रियाचा प्लॅन हा सपशेल खोटा ठरला आहे. नंतर आपल्याला दिसतं की चैतन्य धावत पळत सुभेदारांच्या घरी येतो आणि सचिनने जी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे तीच सगळ्यांना दाखवतो आणि ती पोस्ट मोठ्याने सायली वाचते, ज्यात त्याने आरोप केले असतात की सगळ्या सुभेदारांनी मिळून माझा संसार उद्ध्वस्त केला आहे. आणि मित्रांनो, हे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर सगळ्या सुभेदारांच्या पायाखालची जमीनच सरकते. इथे मात्र आजचा भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये बघूया अर्जुन सचिनला कसं कसोटीत पकडतोय. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन हा सचिनला कोर्टामध्ये कसं त्याच्या जाळ्यात अडकवतोय. ते बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, यात काय आवडलं काय नाही आवडलं ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.